नमस्कार, मी जुईली सुधीर पालव. ड्रीम लँड प्रोजेक्ट या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज होता आपला पूजेचा दिवस आणि हे सर्व डेकोरेशन मी केले. सनफ्लावर्स थोडेसे कोमेजल्यासारखे दिसत आहेत कारण 2 दिवस अगोदरपासून घरी आणून ठेवले होते. त्यात करून तिकडे एवढं भयंकर ऊन होतं ना, ते थोडेसे कोमेजले होते. इथे चेरी आहे जी पूर्ण टाईम म्हणजे माझ्याबरोबर फिरत असते. मी कुठेही गेले तरी तिला ऊन आहे, पाय भाजत आहेत, व्हॉटेवर जे पण आहे, तिला माझ्यासोबत माझ्या मागे मागेच यायचं आहे. त्यानंतर इथे मी तुम्हाला हा बाहेरचा पोर्शन दाखवते. हे साईडला ज्यांचा बंगलो आहे त्यांची पण आपल्या पूजेच्या आदल्या दिवशी पूजा होती. इथे भटजी काका आले होते आपली पूजा मांडण्यासाठी. पूजा खूप छान प्रकारे झाली. माझा चेहरा बघून थोडंसं हे करा की माझा मूड थोडा खराब होता कारण मला ज्या गोष्टी जशा वेने करायच्या होत्या, जे काही करायचं होतं ते तशा वेने झालं नव्हतं. त्यामुळे माझा मूड थोडा खराब होता. त्यात करून भरपूर गरम होतं आणि कित्येकदा असं होतं ना, आपण खूप काही गोष्टी खूप आवडीने, इच्छेने, मनापासून करतो, पण नंतर त्या होताना त्या आपल्याला जशा हव्या असतात तशा रीतीने होत नाही. आता जसं की बरेच व्हिडिओ तुम्हाला नीट येत नाही आहेत कारण की मी ज्या विचारांनी व्हिडिओ रेकॉर्ड करायचा प्रयत्न करते किंवा जसं मला शूट करायचं आहे तसं ते शूट होत नाही आहे. त्यामुळे थोड्याफार गोष्टी मागे पुढे होत आहेत. तेवढ्या गोष्टी ॲडजस्ट करून घ्या. आपली पूजा इथे भटजींनी केली. आपण गृहप्रवेश आणि गणेश पूजन केलं होतं. वास्तुशांती केली नव्हती. वास्तुशांतीसाठी आपल्याला भटजींचा तेवढा वेळ भेटत नव्हता, त्यामुळे आपल्याला गृहप्रवेश आणि गणेश पूजन करून घ्यावं लागलं. इथे घरातले सगळे पाहुणे आले होते. सगळे म्हणजे 2 मावश्या आल्या होत्या आणि मम्मी आणि भाऊ वहिनी एवढेच. अजून कोणी फार नव्हतं आलं कारण थोडं लांब असल्यामुळे सगळ्यांना येणं जाणं तेवढं पॉसिबल नव्हतं आणि मी ट्रॅव्हलिंगसाठी तेवढे काही ऑप्शन्स कोणाला देऊ शकत नव्हते तेव्हा लगेचच्या लगेच, कारण पूजा आम्हाला थोडं एमर्जन्सीमध्ये करावी लागली होती कारण मम्मीला जायचं होतं. मम्मी जाणार होती राजस्थानला, त्यामुळे ती जायच्या आधी मला पूजा आटपायची होती. म्हणजे 21ला मला माहीत पडलं की मला 24ला काहीही करून पूजा करायची आहे कारण 24 नंतर मला 29चा मुहूर्त भेटतो आहे आणि 29च्या मुहूर्तावरती मला पूजा करणं शक्य नाही कारण मम्मी 27ला जाणार आहे. त्यामुळे खूप पूजेची घाई झाली. 2 ते 3 दिवसामध्ये मला सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या आहेत. हे पेंटिंग तुम्ही बघितलं लास्ट व्हिडिओमध्ये की दरवाजाला पेंट करण्यापासून ते लाईटिंग वगैरेचं सर्व काही काम मी स्वतः तिथे अगोदर 2 दिवस जाऊन केलं आहे. त्यात करून झालं आहे कसं ना, कोणाची अशी बोलतं मॅन पॉवर जो असतो, कोणाची अशी ती मदत मला मिळत नाही आहे. मला स्वतःलाच सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागत आहेत. पूजेपुरते सगळे लोक आले होते, त्यांनी बाकी सर्व गोष्टीत मदत केली, पण अगोदर 2 दिवस जाऊन तिथे सगळं सेटअप करणं, सगळं सामान अरेंज करणं, त्या व्यतिरिक्त लोकांना बोलवून थोडंफार जे काम करून घ्यायचं हे पहिलंही मीच करत होते, पण तेव्हाही मलाच करावं लागलं आहे कारण की पहिलं करत होते त्याबद्दल प्रश्न नाही आहे, पण तेव्हा कसं पाहुणे वगैरे येणार होते त्यामध्ये मला जर थोडीफार कोणाची मदत भेटली असती ना तर माझ्यासाठी थोड्या गोष्टी सोप्या झाल्या असत्या. पण काही हरकत नाही आहे. मी माझ्या पद्धतीने किंवा माझ्या ह्याच्याप्रमाणे मला जेवढं जमेल तेवढं मी माझं 100% द्यायचा प्रयत्न केला आहे. तुमचे व्हिडिओजना खरंच खूप चांगले प्रतिसाद येत आहेत. तुमच्या चांगल्या प्रतिसादामुळे माझा चॅनल मॉनिटाईज झाला आहे. अजून म्हणजे आपल्याला इन्कम जनरेट होईल त्यावेळेने मॉनिटाईज नाही झाला आहे, पण आता सध्या 500 सबस्क्रायबरवरती आणि 3000 आवर्सच्या वॉच टाईमवरती आपलं चॅनल मॉनिटाईज झालं आहे. चला, एवढं तर आपल्याला कळलं की आपला चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आपल्याला काहीही प्रॉब्लेम होणार नाही आहे. आणखीन फक्त 1000 तासाचा वॉच टाईम आपल्याला हवा आहे. त्यानंतर आपल्याला यूट्यूबकडनं अर्निंग येणं सुरू होईल. त्यामध्ये ते प्रोसिजर काय असेल, कसं अर्निंग येतं, या सर्व गोष्टी हे सर्व डिटेल्स मी तुमच्याबरोबर शेअर करेन. फक्त बरीच लोक व्हिडिओज पाहत आहेत, बरेच व्हिडिओजना चांगले व्ह्यूज येत आहेत, पण सर्व लोक सबस्क्राईब करत नाही आहेत. तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब कराल तेवढ्या लोकांना चॅनल रेकमेंड होणार आहे आणि त्यानंतर जाऊनच माझ्या चॅनलचे व्ह्यूज वाढणार आहेत. तर तुमच्या सबस्क्रिप्शनची मला खरंच खूप गरज आहे. तेवढं फक्त करा माझ्यासाठी. इथे आम्ही पूजा सुरू केली होती आणि स्वामींची फ्रेम बघा, खूप अतिशय सुंदर अशी स्वामींची फ्रेम होती. स्वामींसाठी खास वेगळा आम्ही हार बनवला होता. शिवाय नमः जुदाय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरिये नमः श्रीकृष्णाय नमः विष्णवे नमः प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायछंदा प्राणायाम विनियोग महात गणपती देवदस्य नमो नमः शुभम बोल. अशा प्रकारे हातामध्ये अक्षरा धरून ठेवायच्या, पाणी धरून ठेवायचं. गणपती नंतर बाहेर तुमच्या गावदेवाचा नारळ वाढवलाय का? वाढवलाय ना? म्हणजे अगोदर केलंय ना, नसेल तर एक नारळ वाढून घ्या बाहेर. शुभम भवंतम सुरेशम देवतस्य गावदेवाचं ग्रामदेवाचं नामस्मरण करा, गणरायाचं नामस्मरण करा. गावदेव ग्रामदेवत काय तुमचं?
बाहेर सातेरीचं नामस्मरण करायचं. एक नारळ बाहेर कोयती असेल तर कोयतीने वाढवायचा, नसेल तर दगडावरती गणेशला सांग नारळ घे. कोयती असेल तर कोयतीने वाढवा, नसेल तर दगडावरती आपण केलं तरी चालेल. स्वेत परदस्य देवताय नमः नमः शुभम भवन्तु कार्यपित्यात आशीर्वाद मे गम समर्पयामि सुचिरभूतात. थोडं थोडं पंचामृत घालत राहायचं. म्हणायचं ओम गंगा ओम दुग्धसनं समर्पयामि दुग्धसनं समर्पयामि म्हणायचं ओम. जय कैलास राणा शिवचंद्रमौली कारुण्य सिंधू पार्वती पते हर हर महादेव मोरया मोरया मी गाताने तुझीच सेवा काय जाणी अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा तुगाल कोटी. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गजानन महाराज की जय. फुलं द्या सगळ्यांना. आता गुरुराया परीक्षा विद्यापनाची दासांची करुणा येऊ द्या. तुझ मी अनंता काय सांगू आता, माझी सर्व चिंता सुद्यावी. नेणे भक्ती ज्ञान कर्म उपासना, तुझ मी नारायणा ध्यातो आहे. पतित मी पापी दुर्गुण या गळा, परी आलो गोपाळा शरण तुझला. पतित दारिले पशुदारिले, पक्षी ते नेने मोक्षा लागे. सिद्धेश्वर म्हणे ऐसी तुझी ख्याती, माधवा श्रीपती तारियाता. स्वामी तुम्हा विनाना कोणी जगात वाली, सेवेत रंगताना मूर्ती तुझी निहाळी. मी कोठला कुणाचा ठावेन नाव गाव, माता पिता नियंता तू एक स्वामी राव. सुख दुःख बालकेही जरी खेळशी मनात, तो खेळवीत असतो अवघा तिथे अनंत. व्यवहार एकैसा देवोनी मोल घ्यावा, भक्ती विना कधी का लाभेल सौख्य ठेवा. आरंभ अंत येते कृती सर्व दाखविसी, कर्मानुसार जीवा मुक्तीस मेळविसी. घटना तुझ्या न कळती या मूढ बालकाला, घटना तुझ्या न कळती या मूढ सेवकाला. दिनरात अंतरात स्वामीच सौख्य ठेवा, स्वामी तुम्हा विना ना कोणी जगात वाली. सेवेत रंगताना मूर्ती तुझी निहाळी. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. स्वामी नरसिंह सरस्वती महाराज की जय. भक्त वत्सल दत्त महाराज की जय. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुवर्य दादा महाराज की जय. गो माता की जय. सब संतन की जय. भारत माता की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. बालमूर्ती गजानन महाराज की जय. अशा हात कर बघू. हिच्या हातात सगळ्यांनी फुलं द्या. हॅलो, हा बोला सर. आता पूजा उरकले, 1:30 पर्यंत पोचतो मी. मंडळी आली का?
मी येतो 1:30 वाजेपर्यंत. इथे जवळच आहे आपल्या जवळ मोहघरच्या पुढे. हा ठीक आहे ओके. इकडून येऊ कुठून आपल्या खालचं किंवा सत्यंतवर देवसुदान मग चरका डाव्याचा अंगठा नाकाला लाव. ओम प्राणाय स्वा पानाय स्वा व्यानाय स्वा समानाय स्वा उदाहरणाय ब्रह्मणे स्वाईचे पाणी सोडा. उत्तराभूषणं समर्पयामि अस्मशाल्यं समर्पयामि मूकभक्षाल्यं मध्यपाणी नैवेद्यं. नमस्कार करा. नमस्करोमि महागणपती देवताय नमो नमः. विस्पेतवरदस्ति देवताय नमो नमः. शांतकर्मणुविख्यातकं यस्य थोडासा प्रसाद विस्पेतवरदस्ति देवताय नमो नमः. शुभं भवन्तु महागणपती देवता. नमस्कार करा. नमस्करोमि शुभं भवन्तु. पंचामृते आणि प्रसाद सर्वांचा नमस्कार करतो. देवाला नमस्कार करा. नमस्कार करा. पण भरलेला असं म्हणजे सगळ्यांचे सिलेंडर आलेले आल्यापासून सगळं सिलेंडर. आपली पूजा इथे आपण आटपून घेतली आहे. पूजा पूर्ण झालेली आहे. खूप छानरित्या पूजा झाली. भटजी काकांनी खरंच खूप छान पूजा सांगितली. त्यानंतर इथे सर्व मोठ्यांच्या पाया पडून सर्वांना नैवेद्य वाढायला घेतला. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.